विकलं, कोणा जमीना विकल्या, कोणा घर विकले, कोणा काही विकले, पण असं एखाद्या डॉक्टरने म्हटलं का हा गरीब माणूस आहे तुम्ही याच्याकडून पैसे नाही घेणार? हा दादा, तो धंदा नाही करायचा आपण बाबूजी. तुला सरकार पैसे देणार आहे, पगार देणार आहे, पण लोकांना लुटायची जरूरत काय? काहीच नाही. इमानदारने नोकरी करायची. अर्ध्या रात्री जर कोणी पेशंट तुझ्या घरी आला, झोपेतून उठायचं, पण त्याला वाचवण्याचा प्रयत्न करायचा. म्हणून नाही द्यायचं दादा. हा, तू जर चांगली सेवा करशील लोकांची, लोकांचा आशीर्वाद घेशील, अजून मोठ्या पदावर जाशील, अजून मोठा डॉक्टर बनशील. खरं आहे बाबूजी, करशील. हो बाबूजी. हा, एवढं काम करशील. निघू बाबूजी मी मग. दादा तू जा. हो, मला माहित आहे PSC चा दवाखाना. नाही, मी म्हटलं 8 दिवसांनी मला जर काटर मिळेल तर मी 15 दिवसांनी तुम्हाला देणार. नाही नाही नाही, मला न्याची काही जरूरत नाही. मी स्वतः येईन तुझी भेट घेण्यास. पाहता का तुमच्या दवाखाना? हो, माझा पाहिले. बरं बरं, काय हरकत नाही बाबा. निघतो. हा, जा ना, निघ. आशीर्वाद आहे माझा. जा. ठीक आहे बाबा. चला, वडिलांचा आशीर्वाद घेतला आणि मी जाण्यासाठी निघालो. पण काय करू, अशी एक विचित्र गोष्ट आहे का 6व्या वर्गापासून 12वी पर्यंत असताना माझी क्लासमेट सोनू, तिचं माझे प्रेम आहे. मी माझ्या वडिलांना कसा सांगू का माझ्या सोनू बरोबर प्रेम आहे म्हणून? नाही, जसा माझ्या वडिलांना खुशी झाली मी डॉक्टर झालो म्हणून, तसाच मी फोन माझ्या मैत्रिणीला करतो, सोनूला. 12वी पर्यंत आम्ही दोघे एकाच वर्गात शिकलो. 12वी मध्ये तिला पर्सेंटेज कमी मिळाले, मला जास्त मिळाले. आता 4 वर्षापासून आमची मुलाखत फक्त फोनवरती होत होती. आता तिला फोन करून मी सांगून देतो तिला. हॅलो सोनू. अगं मी राज बोलत आहे. हो, किती दिवसानंतर फोन करतोय तुम्हाला? आता तुला माहित आहे ना माझा बिझी शेड्यूल असते म्हणून. तुझं नेहमीच हे बघ, याच्या पुढे मी ऐकून घेणार नाही, समजलं? नाही, तू एक काम कर अगोदर, तू नागपूरच्या बस स्टँड वरती ये बरं. अगं तुला मला सरप्राईज द्यायचं आहे. सरप्राईज? हे बघ, तू मोबाईल वरती मला सांगू शकतो. नाही 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 नाही, बाहेर. हो, हे बघ, तू म्हणतेस ना मी भेटतेस, पण तुला माझं जास्तीत जास्त वेट करावं लागेल. वेट करणार मी, पण येशील कुठं? कुठे येऊ? ते आपण अगोदर कॅन्टीन मध्ये बसत होतो बस स्टँडच्या. हा, तिथे यायचं बरोबर. तू कर माझं वेट. प्रॉमिस ना? प्रॉमिस. ठीक आहे मग. येते मी. हो, बाय बाय. चला, सोनूला पण खुशी होईल, माझ्या वडिलांना पण खुशी झाली. बोलत चालत जातो आणि मी माझ्या मैत्रिणीची भेट घेतो. हा, चलता हूँ रास्ते से वो चप्पल याद आती है.